संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मंत्रालयात घुसल्याची बातमी आपल्या समोर येते। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते आहेत ते मंत्रालयामध्ये जोरदार घोषणाबाजी करत थेट घुसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत गणेश। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मंत्रालयात घुसल्याचा प्रकार घडताना दिसतोय, काय अधिकची माहिती? संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत ते मंत्रालयामध्ये घुसलेले, ज्या पद्धतीने सरकारने जनसुरक्षा विधेयक आणलेले आणि या विधेयकाला विरोध म्हणून खरं तर हे सगळे कार्यकर्ते आहेत ते आतमध्ये घुसलेले पाहायला मिळतात आणि जनसुरक्षा जो कायदा आहे आणि या जनसुरक्षा कायद्याला आहे तो विरोध असल्याचा आहे ती घोषणाबाजी आहे ती करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी आहे ते ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांची चौकशी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते। धन्यवाद गणेश, संपूर्ण माहितीसाठी। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मंत्रालयात घुसलेले आहेत। आपण गणेशकडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। गणेश, या संदर्भातले संपूर्ण अपडेट्स आम्हाला द्या। संभाजी ब्रिगेड, देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। संभाजी ब्रिगेड, देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, डॉक्टर बाबासाहेब प्रतिनिधी पुन्हा एकदा जोडलेले आहेत। गणेश, कायदा रद्द करण्याची मागणी यांच्याकडून केली जाते, काय अधिकचं अपडेट? जनसुरक्षा कायदा रद्द करा, कायदा आहे तो सरकारने घेऊन आलेले आहेत आणि हा कायदा रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची भावना आहे की या संभाजी ब्रिगेडचे जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडून केलेली जाते आणि याचा निषेध म्हणून खरं तर यांनी जे जनसुरक्षा कायद्याचं बिल होतं ते देखील आहे ते सभा मंत्रालयामध्ये फाडलेलं आहे आणि त्याचा विरोध केलेला आहे आणि यानंतरून लगेच पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। तर सध्या यांची नेमकी काय मागणी आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांकडून आहे तो तपास केला जातोय। मात्र हे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते नेमके कसे आतमध्ये घुसले याचा देखील तपास आता पोलिसांकडून केला जातोय, कारण की मंत्रालयामध्ये थेट घुसून खरं तर हा निषेध आहे तो केलेला आहे। त्यामुळेच कुठेतरी एक पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो उपस्थित झालेला पाहायला मिळतोय। हो, पण आपल्याला या व्हिडिओमध्येच दिसतंय की या कार्यकर्त्यांच्या मागेच एक पोलीस अधिकारी देखील या कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात घुसताना दिसतायत। नक्कीच ज्यावेळेस हे सगळे कार्यकर्ते घुसले त्याच वेळेस जेव्हा आंदोलनाला खरं तर मंत्रालयाचं त्रिमुख प्रांगण आहे आणि या मुख्य प्रांगणाच्या या ठिकाणी खरं तर आंदोलन करायला सुरुवात केली, त्याच वेळेस पोलिसांनी या सर्वांना आहे तो घेरा घातला आणि लगेच त्यांना ताब्यात घेतलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने एखादं आंदोलन करायचं असेल तर आझाद मैदानसारखं खरं तर आंदोलनासाठी आहे, मात्र मंत्रालयामध्ये बसून हे थेट आंदोलन करण्याची पद्धत आता गेल्या काही दिवसांपासून वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील अशा पद्धतीने हे कार्यकर्ते नेमके घुसले कसे याचा देखील आता शोध आहे तो पोलिसांकडून घेतला जातो। संभाजी ब्रिगेडचे साधारण किती कार्यकर्ते या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करत होते? साधारणतः आता जे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे त्यामध्ये हे 4 ते 5 कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। या सगळ्यांना आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बाकीचे आणखी यांच्यासोबत कोणी कार्यकर्ते आतमध्ये आलेत का याचा देखील शोध आहे तो पोलिसांकडून घेतला जातोय। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर जो हल्ला झालेला होता त्यानंतर संभाजी ब्रिगेडकडनं आपल्याला संतप्त अशा प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या। त्यानंतर ही एक घटना घडतीये, कार्यकर्ते थेट मंत्रालयात घुसलेले आहेत। जनसुरक्षा कायदा विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या व्यतिरिक्त आणखी कोणती मागणी त्यांनी या ठिकाणी केली आहे का? या संदर्भातले सर्व अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच आहोत। तुर्तास धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।